श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत, झाले 20 अध्यायपर्यंत, करुणी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्याकुणी तत्वता, केले स्वस्थानी यती राज. शक 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदोन, ब्रह्मारंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून तेदवा, जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी, तो वर्णिला ना जाये, अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जड मुंडाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे, तेथेची बाळपण गेले, आता कोपर्लीस येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट, त्यासी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, धिवंसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणांची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गाहाले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प, शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, आबालवृद्धा समजे असा, लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवास्ता स्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसी, श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले, भूवरी विख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. ताराबया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेची महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चये, स्वामीचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्याशी, त्याने न्यावया स्वामीसी, पाठविले कारभाऱ्यांसी. पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयांचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मा संबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःख मुक्त. आठव्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे, चिंदभर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुढीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा, तैसाचा अध्याय 13वा, पाळापाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्गे निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे, वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धरी, स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिसला यावर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्यांची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या, अंगी सर्वदा विनय वसो,
वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्ध सांडला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद. परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद. पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडुनी. आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी. सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती. त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती. कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्ष अवतरे. वाचावी ऐकावी आदरे. उबगन मानावा चतुरे. स्वामी चरित्र म्हणूनी. जय जयाजी परमानंदा. वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंदकंदा. अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा. विश्वंभरा अविनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा. भवपाशा सोडावी. जय जयाजी कमलासना. कमलावरा कमलनयना. विधिदाता कमलवदना. हृदयकमली वसावे. मत्स्य कुर्म वराह जान. नृसिंह आणि वामन. परशुराम आणि दशरथ नंदन. कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून. आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ. घालून चरीने ठेवले भाळ. सदोदित याचा प्रतिपाळ. करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिशुद्ध भाविक भक्त. 21वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.